नमस्कार, मम्मीदा धाबामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण मम्मीदा धाबामध्ये बघणार आहोत कोकण स्पेशल कुळथाची पिठी। कुळथाची पिठी म्हणजे आपण कुठूनही प्रवासावरून आलो म्हणा, काही म्हणा, तर अशा वेळेला पटकन करायला आणि चवीसाठी, अगदी तुमची तोंडाला चव नसेल तरी पण तुम्ही तोंडाची चव गेली आणि चपाट्याची चव पुन्हा येण्यासाठी पण कुळथाची पिठी आणि भात खाल्ला की आपल्या तोंडाला पुन्हा चव येते। अशा प्रकारे कोकणचा मेवा कुळथाची पिठी आपण आज बघणार आहोत। तर चला बघा सुरू करूया। त्याच्यासाठी घेतलंय पाव कप बेसन, कुळथाचं पीठ, कोथिंबीर, चिंच कोळून घेतलेली आहे, कढीपत्ता, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कांदा भरपूर आणि लसूण भरपूर घ्यायचे, मिरची पावडर, हळद पावडर आणि लसूण घेतले आणि लसूण भरपूर घ्यायचे। हे चिंचेचा कोळ भिजवून घेतलेला, तो चिंच काढून तो कोळ त्याच्यात घालायचा आहे। कधी कधी पिठीमध्ये मसाला ऑलरेडी ॲड असतो, त्या हिशोबाने तुम्ही मसाला टाका, हळद टाका। सुकी पिठीची चव घेऊन बघा, त्याच्यात तुम्हाला समजेल। मिरची पावडर, हळद टाकली आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि भरपूर असं पातळच करायचं आहे, जाड करायचं नाही, शिजल्यानंतर ते पातळ होतं। त्याच्यात मीठ घालायचं। अगदी कधीही खूप छान वाटतंय, अगदी पटकन करायलाही बरी सोपी। हे बघा, आता तेल घालायचं फोडणीसाठी। खूप पण जास्त तेलाची ह्याला गरज नाही आहे। राई घातली, जिरं घातलं, हिंग घातलं, कढीपत्ता आणि त्याच्यात लसूण घातली आणि ते छान परतून घ्यायची। लसूण चांगली कुरकुरीत होऊ द्यायची। लालसर लसूण झाल्यानंतरच त्याच्यात आपण कांदा घालायचा। लसूण मात्र आठवणीत ठेवा, लालसर झाली पाहिजे, त्याच्यानंतर हा कांदा घालायचा। कांदा चांगला नरम झाला, लालसर झाला की हे जे आपण बनवून ठेवलेली सारण आहे ते त्याच्यात सगळं घालायचं आणि जरा वेळ ढवळत राहायचं, नाही तर गठ्ठळे झाले तर, म्हणून असं जरा ढवळत राहायचं मध्येच। आणि हे ओलं खोबरं घालायचं। खोबरं पण थोडंसं जास्त ह्याला चालेल, पण खूप पण जास्त नको। अशा पद्धतीने घालून हे असं जरा मध्ये ढवळतच राहायचं, कारण ते जरा असं सोडलं तर गठ्ठळे राहिले तर चव सगळी उकट जाईल, निघून जाईल। कोथिंबीर टाकली आणि हे बघा, हे छान असं उकळत ठेवलेलं आहे आणि मध्ये मी ढवळत राहिलेली आहे, मध्ये ढवळलेलं ची गरज आहे। हे बघा किती छान कलर आला आहे, खूप सुंदर आणि चवीला खूप छान आणि पटकन अगदी 5 मिनिटात होते, त्याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आणि हा कोकणचा मेवा कुळथाची पिठी भाताबरोबर हा वा खूप छान लागते। हे बघा, भात आणि कुळथाची पिठी गरम गरम असली तर जास्तच छान। बघितला कोकणाचा मेवा, खूप छान, तुम्ही कधीही करू शकता आणि नक्की करून बघा। आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।